नमस्कार. जय हिंद, जय शिवराय, जय श्रीराम, जय जय श्रीराम. हे हिंदवी स्वराज्य व्हावे हेतो श्रींची इच्छा. कोंडिवटी बौद्ध लेणी ही मुंबई शहरातील प्राचीन बौद्ध स्थापत्य शैलीतील बौद्ध लेणी आहे. ही लेणी आरे कॉलनी आणि संजय गांधी उद्यानाच्या जवळपास आहे. डोंगरावरील ही लेणी पूर्वेला 15 व पश्चिमेला 4 अशी 2 विभागामध्ये विभागलेली आहेत. पश्चिमेच्या लेण्यांतील 4 विहारांपैकी एक भोजन कक्ष आहे. महाकाली लेणीच्या टेकडीच्या पायथ्याशी असलेले सध्याचे हिंदू देवी महाकालीचे मंदिरावरून या लेण्यांना महाकाली लेण्या असे नाव पडलेले आहे. येथे बौद्धांच्या लेण्या असून भिक्खू निवास आहे. या बुद्धाच्या एकूण 19 लेण्या असून विविध स्तूप आहेत. अंधेरी स्टेशनपासून बस किंवा रिक्षाने आपल्याला या लेण्यांपर्यंत पोहोचता येते. अनेक शतकांपासून जुन्या असलेल्या या महाकाली लेण्यांमध्ये पहिल्या ते 6व्या शतकाच्या दरम्यान बांधलेल्या एकूण 19 दगडात कोरलेल्या स्मारकांचा समावेश आहे. या लेण्या शतकानुशतके जुन्या आहेत. महाकाली लेण्यांमध्ये पहिल्या ते 6व्या शतकांच्या दरम्यान बांधलेल्या एकूण 19 लेण्या स्मारकांचा समावेश आहे. मुख्य गुहेत बुद्धांच्या मूर्ती आणि स्तूप आहेत आणि खडकांवर कोरलेल्या मूर्ती देखील आहेत. ह्या लेण्या इतिहासप्रेमी आणि पुरातत्व शास्त्रज्ञांसाठी आवडते ठिकाण आहे. ह्या लेण्या स्वच्छ आणि आजूबाजूचा परिसर हा निसर्गरम्य आहे. या लेण्यांची देखभाल केली जाते. या लेण्या शहरापासून फार दूर नसल्यामुळे आपल्याला या लेण्यांपर्यंत सहज पोहोचता येते. परंतु याचा परिसर हा शांततेचा आहे. काळ्या बेसाल्ट दगडापासून सुंदररित्या कोरलेल्या या लेण्या अशोक साम्राज्यापासून अस्तित्वात आहेत. बौद्ध स्तूपाचे अस्तित्व येथे बौद्ध भिक्खूंचे वास्तव्य दर्शवते, ज्या सभोवरच्या परिसरातून फक्त काही उंचीवर आहेत. या लेण्या आकाराने लहान आहेत आणि त्यामध्ये मोठ्या संख्येने दगडी टाक्या आहेत. येथे कोरलेल्या प्रतिमा स्पष्ट दिसत नसल्या तरी फारच सुंदर आहेत. अंधेरीच्या पूर्व उपनगरामध्ये स्थित या बौद्ध मठामध्ये दगडात कोरलेल्या गुहांचे 2 गट आहेत. त्यामध्ये एका दिशेला 4 गुहा आहेत. 15 गुहा या वेगळ्या दिशेला आहेत. यापैकी बहुतेक लेणी भिक्षूंसाठी विहार आहेत. क्रमांक 9च्या गुहेमध्ये बौद्ध पौराणिक कथांमधील प्रतिमा आहेत. काही गुहांमध्ये अगदी बरंड्या आणि अंगणे देखील आहेत. या गुहांमध्ये 2 गुहांचा वापर निवासस्थान म्हणून केला जात होता असे दिसते. एकाचा वापर जेवणाचे ठिकाण म्हणून केला जात असावा. शिक्षकांनी त्यांच्या शिक्षणासाठी बनवलेल्या एक लहान सभागृह देखील आहे. आणखी काही आकर्षक दगडी स्मारके देखील आहेत. काही ठिकाणी आपल्याला पाली भाषेमध्ये कोरलेले शिलालेख देखील पाहावयास मिळतात. हे शिलालेख इसवी सनाच्या 3ऱ्या शतकातील आहेत असे म्हटले जाते. तर बंधूंनो, या लेण्या पाहण्यासाठी आपल्याला अंधेरी स्टेशनपासून बसेस आहेत. येथून काही अंतरावरच लेण्या आहेत. या लेण्यांना आपण अवश्य भेट द्या. आपले गड किल्ले, आपले ऐतिहासिक वास्तू, देवदेवालय तसेच पुरातन ठेव्यांचा रक्षणाची जबाबदारी आपण सर्वांवर आहे. या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा केरकचरा आपण करू नये. त्याचप्रमाणे अवहेलना होईल असे कृत्य आपल्याकडून घडणार नाही याची आपण दक्षता घेऊया. जय हिंद, जय शिवराय, जय श्रीराम, जय जय श्रीराम. हे हिंदवी स्वराज्य व्हावे हेतो श्रींची इच्छा. या लेण्यांमध्ये सध्या बरीच पडझड झालेली आहे, परंतु या ठिकाणी पुरातत्व खात्याने त्याची डागडुजी केलेली आहे. वर जाणाऱ्या लेण्यांसाठी पायरीचा मार्ग आहे, तर खाली उतरण्यासाठी वेगळा मार्ग देखील आहे. बऱ्याचशा लेण्या ह्या प्रशस्त आणि मोठ्या आहेत. प्रत्येक लेण्याच्या समोर भली मोठी जागा म्हणजेच अंगण आणि ओसरी असावी असे वाटते. प्रत्येक लेण्याच्या बाजूला पाण्याच्या टाक्या आहेत. हे आहे सर्पाचं चित्र जे भिंतीवर रेखाटले आहे. हे लेणे देखील बरेच मोठे आहे. आतमध्ये आणखीन बऱ्याच खोल्या या लेण्याच्या आतमध्ये आहेत.
काही भागामध्ये पडझड झालेली आपल्याला दिसत आहे. बहुधा ही एखादी भिंत असावी आणि ती सध्या मोडकळीस आलेली आहे. लेण्यांना आधार देण्यासाठी भले मोठमोठे खांब या ठिकाणी कोरलेले आहेत. ही लेणी पाहून झाल्यामुळे आता पुढच्या लेण्याकडे आपण जाणार आहोत. या लेण्याच्या बाहेरच्या भागामध्ये एक पाण्याची टाकी आहे, ही आपल्याला दिसत आहे. या भिंतीवर नागाचे चित्र रेखाटलेले आहे. येथेही बौद्ध भिक्खूंसाठी निवासाची व्यवस्था आहे. झोपण्यासाठी काही बाग देखील आहेत. लेण्यांचा आजूबाजूचा परिसर पाहता या ठिकाणी आपल्याला जवळच शहराचे प्रतीक असलेल्या उंच उंच बिल्डिंगी दिसत आहेत. या लेण्यांमध्ये बऱ्याच ठिकाणी पाण्याची व्यवस्था चांगल्या प्रकारे होती. जागोजागी आपल्याला पाण्याच्या टाक्या दिसतात. या टेकडीचा बराचसा भाग कोरून बऱ्याच भागामध्ये लेण्या कोरण्यात आलेल्या आहेत. उजेड येण्याची व्यवस्था करण्यासाठी जागोजागी आपल्याला झरोके त्याचप्रमाणे खिडक्या कोरलेल्या दिसत आहेत. समोरच्या भिंतीवर आपल्याला कोरलेल्या मूर्ती दिसत आहेत. या ठिकाणच्या मूर्ती शिल्प हे दगडामध्ये कोरून बनविण्यात आलेले आहेत. सध्या ते चांगल्या स्थितीमध्ये नसून बऱ्याच ठिकाणी पडझड झालेली आहे. या लेण्यामध्ये आपल्याला बौद्ध स्तूप असल्याचे लक्षात येते. या ठिकाणी आपल्याला जाणे असल्यास आपले पादत्राणे काढूनच या लेण्यांमध्ये जावे असे लिहिलेले आहे.
या लेण्याच्या आतमध्ये खिडक्या बनविलेल्या आहेत आणि या खिडक्या जाळीच्या आकाराची डिझाईन त्यामध्ये कोरलेली आहे. थोड्या उंचावर असलेल्या लेण्यांमध्ये जाण्यासाठी पायऱ्या बनविण्यात आलेल्या आहेत. प्रत्येक लेणी छानपैकी बांधण्यात आलेली आहे. प्रत्येक लेण्यामध्ये जाण्यासाठी विशिष्ट प्रकारची रचना करण्यात आलेली आहे. तसेच आतमधील खोल्यांचे स्वरूप ही वेगवेगळे आहे. आतील खोल्या या फार मोठ्या नसून छोट्या छोट्याच आहेत. बाहेरून आपल्याला छोट्या वाटणाऱ्या लेण्या, आतमधील परिसर हा बराच मोठा आहे आणि खूप साऱ्या लेण्या या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. काही उंचावर आहे तर काही खालच्या बाजूला आहे. प्रत्येक लेण्यात जाण्यासाठी पायऱ्यांची रचना तसेच चांगल्या प्रकारे मार्ग बनविण्यात आलेले आहेत. अशा प्रकारे मोठमोठाले खांबांची रचना बऱ्याच लेण्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळते. या ठिकाणी देखील अशा प्रकारचे खांब आहेत जे या लेण्यांना आधार देऊन तग धरून उभ्या ठेवण्यासाठी मदत करीत आहेत. ही लेणी बरीच मोठी आहे आणि याच्या आतील भाग हा देखील भला मोठा आहे. अनेक खांबांची रचना आतमध्ये आहे. मोकळी जागा ही भरपूर आहे. एखादे सभागृह असावे असे वाटते. याच्या आतमध्ये देखील अनेक छोट्या छोट्या खोल्या आहेत आणि या खोल्यांच्या आतमध्ये झोपण्यासाठी बाग देखील आहे. सध्या खोल्यांच्या आतमध्ये भरपूर काळोख असल्यामुळे आतलं चित्रण करता येत नाही. त्यामुळे आपल्याला आतमध्ये काय आहे हे नीटचं कळत नाहीये. या गुहेच्या दारावरती सुंदर असं नक्षीकाम केलेलं आहे. या गुहेच्या दारावर देखील आपल्याला बाजूलाच पाण्याची टाकी असल्याचे दिसते. पाण्याच्या टाक्या या बाजूच्या परिसरामध्ये देखील अनेक आहेत आणि या टाक्यांमध्ये पाणी देखील आहे. येथे देखील आपल्याला त्याच प्रकारची लेणी पाहायला मिळत आहे. वर जाण्यासाठी पायऱ्यांचा मार्ग आहे. तसेच आतमध्ये लहान लहान खोल्या देखील आहेत.
ही आहे या रांगेतील शेवटची लेणी आणि पुढे जी वाट आहे ती मागील लेण्यांकडे जात आहे. या वाटेवर देखील आपल्याला अनेक ठिकाणी पाण्याच्या टाक्या दिसतील. या लेण्यांच्या मागील भाग हा आपल्या समोरच आहे. येथून ह्या भागामध्ये शहरी वस्ती आहे हे लक्षात येते, परंतु पलीकडच्या भागामध्ये आपल्याला ती लक्षात येत नाही. ही वाट मागील लेण्यांकडे जाते. वाट अतिशय छान आणि सुंदर बनवलेली आहे. आजूबाजूला निसर्ग सौंदर्य सध्या तरी नाही दिसत आहे, परंतु पावसाळ्यात हे दृश्य फार छान असते. याच्या सभोवताली नागरी वस्ती आहे. जवळच रिक्षा स्टँड आणि बस स्टॉप आहे. मागील लेण्यांचा विस्तारही बराच मोठा आहे. या लेण्यांकडे जाण्यासाठी आपल्याला पायऱ्यांनी खाली उतरावे लागते. येथे देखील लेणी आणि समोर प्रांगण आहे. मागील लेण्या देखील छान आणि सुंदर आहेत. या ठिकाणी देखील स्वच्छता तसेच देखरेख ही ठेवली जाते. येथील प्रत्येक लेण्यांच्या बाहेर पाण्याच्या टाक्या आहेत. लेण्यांच्या आतमध्ये लहान लहान खोल्या देखील आहेत. या दोनही लेण्या भव्य असून याच्या आजूबाजूला प्रांगण तसेच आतली ओसरी आहे. प्रत्येक गुहेच्या बाजूला पाण्याची टाकी आहे. आतमध्ये खोल्या लहान आहेत. एका लेणीतून दुसऱ्या लेणीकडे जाण्यासाठी मार्ग मध्ये खंडित केलेला दिसतो किंवा दरवाजे त्या ठिकाणी आहेत. ही लेणी आकाराने मोठी आहे. आतमध्ये जागाही भरपूर आहे. बहुधा हे एखादे सभागृह असावे. येथे झोपण्यासाठी बाग तसेच सामान ठेवण्यासाठी काही खोबण्या देखील आपल्याला पाहावयास मिळत आहेत. संपूर्ण लेणी ही एकाच डोंगरामध्ये कोरलेली आहे. एकाच कातळामध्ये ह्या रचना केलेल्या दिसतात. वर जाण्यासाठी पायऱ्या आहेत. या बाजूने आपल्याला मुख्य दरवाजापाशी जाता येते. नागरी वस्त्यांपासून या लेण्यांचं संरक्षण व्हावं यासाठी बऱ्याच ठिकाणी कंपाऊंड तसेच जाळ्या वापरण्यात आलेल्या आहेत.
या लेण्यांनी वरचा भार तोडून धरावा यासाठी जागोजागी आपल्याला मोठमोठे खांब या ठिकाणी बनवलेले दिसत आहेत. या व्हिडिओत दिलेली माहिती ही प्रसारमाध्यमे तसेच अन्य काही वेबसाईट याद्वारे संकलित केलेली आहे. यामध्ये त्रुटी किंवा चुका असू शकतील, त्याबद्दल क्षमस्व. लेण्यांच्या प्रवेशद्वारावर आपल्याला बारकोडद्वारे किंवा QR कोडद्वारे रजिस्ट्रेशन करावे लागते आणि प्रत्येकी 20 रुपये शुल्क आकारले जाते. बंधूंनो, या लेणी पाहण्यासाठी आपण जरूर या लेण्यांना भेट द्या. शहरापासून अगदी जवळ असलेली लेणी ही अतिशय सुंदर आणि छानपैकी संरक्षित केलेली आहे. आपले गड किल्ले, आपल्या ऐतिहासिक वास्तू, देवदेवालये या सर्वांच्या रक्षणाची जबाबदारी आपण सर्वांवर आहे. अशा पवित्र ठिकाणी कोणत्याही प्रकारचे दुष्कार्य किंवा अवहेलनाकारक कृत्य आपल्याकडून घडणार नाही याची आपण दक्षता घेऊया. जय हिंद, जय शिवराय, जय श्रीराम, जय जय श्रीराम. हे हिंदवी स्वराज्य व्हावे हे तो श्रींची इच्छा.